नमस्कार. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी 150 वर्षांपूर्वी मांडलेले हे वास्तव आजही तितकंच दाहक आणि सत्य वाटते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत मी त्यांच्या विचारांवर बोलणार आहे, ज्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. प्रथमतः मी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आदरणीय मान्यवर, परीक्षक तसेच माझ्या रसिक श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. माझा विषय आहे, आजच्या समाजात ज्योतिरावांचे विचार किती प्रासंगिक आहेत. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात राहतो. हातात स्मार्टफोन आहे, खिशात जग आहे आणि डोक्यात विज्ञानाच्या गप्पा आहे. पण आज या चकचकीत दुनियेत वावरत असताना तुम्ही कधी अंतर्मुख होऊन विचार केलाय का की 18व्या शतकात ज्या अंधाराविरुद्ध ज्योतिराव लढले तो अंधार खरोखरच संपला आहे का, की फक्त त्यांची रूप बदलली आहे. आजच्या हायटेक युगात ज्योतिरावांचे विचार किती प्रासंगिक आहेत. मी तर म्हणेन, आजच्या काळात ज्योतिरावांचे विचार अधिकच गरजेचे आहेत. ज्योतिरावांनी सांगितलं होतं की अविद्या ही सर्व अनर्थांचं मूळ आहे. आज आपण सुशिक्षित झालो, पदव्या घेतल्या, पण आपण खरोखरच विद्वान झालो आहोत का? आज शिक्षणाचं बाजारीकरण झाले. गरीबाच्या लेकराला दर्जेदार शिक्षण मिळणं आजही दुरापास्त आहे. ज्योतिरावांना अभिप्रेत असणारं शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हतं, तर माणूस घडवण्यासाठी होतं. आज समाजात पाहिलं असता सुशिक्षित माणसं अंधश्रद्धेच्या आहारी जातात, तेव्हा पटतं की ज्योतिरावांची सत्यशोधक दृष्टी आजही आपल्याला मिळालेली नाही. आज आपण वुमन एम्पॉवरमेंटच्या गप्पा करतो, पण आज घराघरात मुलींच्या कर्तृत्वावर संशयाचे वार केले जातात. आजची स्त्री सुरक्षित आहे का, हा प्रश्न ज्यावेळी उभा राहतो त्यावेळी ज्योतिरावांनी विधवांच्या केशवपणाविरुद्ध पुकारलेला संप आणि बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना हे विचार आजही काळजाला टोचतात. आजही ज्योतिराव हवेत स्त्रियांना सन्मान मिळवून देणारा पुरुष घडवण्यासाठी. ज्योतिबा फुलेंनी 150 वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं होतं, शेतकऱ्यांचा असूड. पण आजचा महाराष्ट्र उघडून पहा. आज माझा बळीराजा कर्जाच्या विळख्यात अडकून आत्महत्येचा स्वीकार करतो. ज्या मातीत ज्योतिरावांनी शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा म्हणून लढा दिला, त्याच मातीत आज माझा शेतकरी हवालदिल आहे. ज्योतिरावांचे कृषी विचार जर आपण अंमलात आणले असते तर आजच्या शेतकऱ्याच्या गळ्यात फास नसून सन्मानाची माळ असते. आज आपण जातीच्या नावावर मतं मागतो, धर्माच्या नावावर भिंती उभ्या करतो, पण ज्योतिरावांनी स्वतःचं पाण्याचं हौद अस्पृश्यांसाठी खुलं केलं होतं. त्यांनी सामाजिक सत्य धर्म मांडला. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. पण आज आपण माणूस सोडून बाकी सगळं काही झालो. सोशल मीडियावर धर्माच्या नावावर झालेलं युद्ध पाहून असं वाटतं की ज्योतिराव, तुम्ही पुन्हा जन्माला यायला पाहिजे होतं. तुम्हाला शेवटचं एवढंच सांगावंसं वाटतं की ज्योतिरावांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण त्यांनी सांगितलं होतं की शिक्षण
समानता आणि माणुसकी हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग आहे. आजच्या तरुण पिढीनं त्यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. कारण समाज बदलायचा असेल तर आपले विचार बदलले पाहिजे, आणि विचार जर बदलायचे असतील तर शिक्षण आवश्यक आहे. त्यांचे विचार हे फक्त इतिहासातील पानांमध्ये मर्यादित नाही, तर आजच्या समाजाला दिशा दाखवणारे मार्गदर्शक आहे. जोपर्यंत विषमता आहे, अज्ञान आहे, अन्याय आहे, तोपर्यंत ज्योतिरावांचे विचार प्रत्येक श्वासासोबत प्रासंगिक राहतील. सत्य ज्याचा धर्म, शोध त्याचे कर्म. सत्य ज्याचा धर्म, शोध त्याचे कर्म. तोच खरा मानव, हेच फुलेंचे मर्म. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.